महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधण्यात आलेला किल्ला म्हणजे मल्हारगड। मल्हारगडाची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 या काळात करण्यात आली। पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात। त्यातील एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा हे किल्ले आहेत। दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे, जिला भुलेश्वर डोंगर रांग म्हणतात। भुलेश्वर डोंगर रांगेतच पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले आहेत। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मल्हारगड येथे। याला सोनेरीचा गड असे देखील म्हटले जाते। हा किल्ला आपल्या स्वराज्यातील सर्वात शेवटी बांधण्यात आलेला किल्ला होता। मल्हारगड हा भुलेश्वर डोंगर रांगेत असलेला एक किल्ला आहे। याच भुलेश्वर डोंगर रांगेत वज्रगड, सिंहगड आणि मल्हारगड असे किल्ले येतात। तर चला तर आपण एक्सप्लोर करूया मल्हारगड। आपण किल्ल्यावर जात आहोत ती किल्ल्याची मागची बाजू आहे। इथून चोर मार्गाने किल्ल्यावर प्रवेश होतो। मागच्या बाजूने सोनोरी गावातून येणाऱ्या मार्गाने आल्यास आपला किल्ल्यावर मुख्य दरवाजाच्या मार्गाने प्रवेश होतो। थोडं वर चढून गेल्यावर आपल्याला किल्ल्याचा पहिला बुरुज दिसतो। या बुरुजाच्या खालीच चोर दरवाजा आहे। थोडे पुढे चालत येताच आपल्याला किल्ल्यावर विहीर पाहायला मिळते। अशा साधारण 3 विहिरी या किल्ल्यावर आहेत। तसेच पुढे आल्यावर आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं। वर्षभर या टाक्यात पाणी पाहायला मिळते। इथे खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत। पुणे शहराजवळील सासवड या गावानजीकच हा किल्ला आहे। पुण्यापासून मल्हारगड सुमारे 35 किलोमीटरवर आहे। मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा किल्ला असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे। मल्हारगड आकाराने लहान आहे। समुद्र सपाटीपासून हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे। मल्हारगडाच्या क्षेत्राचा विस्तार हा साधारण 4.5 ते 5 एकर मध्ये आहे।
बालेकिल्ल्याची तटबंदी ही चौकोनी आहे. या तटबंदीची काही ठिकाणी पडझड झाली आहे. हा आहे मल्हारगडाचा मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजाचे बांधकाम चांगल्या स्थितीत असलेले दिसते. इथे आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवळ्या पाहायला मिळतात. इथूनच पहारेकरी गडावर लक्ष ठेवून गडाचे दिवस रात्र रक्षण करत असतील. सोनोरी गावातून आल्यावर आपल्याला हा दरवाजा लागतो. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. हा दरवाजा सुस्थितीत दिसतो. बाजूची तटबंदी, बुरुज हे देखील भक्कम आणि सुस्थितीत असलेले दिसतात. हा आहे किल्ल्याचा महादरवाजा. हा दरवाजा अगदी भव्य आणि भक्कम आहे. बाजूला बुरुजही चांगल्या स्थितीत दिसत आहेत. मल्हारगडावर आपल्याला 2 मंदिरं पाहायला मिळतात. एक महादेवाचं मंदिर तर दुसरं खंडोबाचं मंदिर आहे.
पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजेच दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. मल्हारगडाच्या पायथ्याशी सोनोरी गाव आहे. या गावामुळे या किल्ल्याला सोनोरी किल्ला असेही म्हणतात. मल्हारगड हा आकाराने लहान किल्ला आहे, त्यामुळे संपूर्ण किल्ला साधारणपणे पाऊण ते 1 तासात पाहून होतो. मल्हारगडाची बांधणी ही पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख होते. सन 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे हे मल्हारगडावर येऊन गेले याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. मल्हारगडाचा ट्रेक हा अगदी सोपा ट्रेक आहे. तर तुम्ही सुद्धा मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याला म्हणजे मल्हारगडाला जरूर भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.